डाव्यांचा पक्ष केडर बेस असण्यामध्ये काही चूक नाहीये. चूक झाली कुठे की कम्युनिस्टांची जी केडर बेस पक्षामधली जी रचना होती त्याच्यामधलं अगदी ग्राम पातळीवरती सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते हे प्रचंड प्रमाणात दादागिरी करायला लागले आणि संपूर्ण बंगालचं जे एक प्रशासन आहे म्हणजे रायटर्स बिल्डिंगमध्ये त्यांचं सचिवालय आहे तिथपासून ते ग्रामपंचायतींपर्यंत ही जी सगळी महसुली किंवा सरकारी यंत्रणेची जी सगळी काम करण्याची पद्धत होती तिथे हस्तक्षेप डाव्या पक्षांचा म्हणजे कार्यकर्त्यांचा फार वाढला आणि ते सगळं स्वतःला हवं ते करून घ्यायचे. दुसरा त्याच्यामधला एक प्रॉब्लेम असा आहे की डाव्यांना हिंसाचाराचं कधीही वावडं नव्हतं तत्वतः अगदी आणि प्रत्यक्षात पण. तर आपल्याला जे काही साध्य करायचं आहे राजकीय साध्य आपलं इप्सित आहे किंवा आपल्याला आत्ताची सत्ता उधळून लावायची आहे तर याच्यामध्ये हिंसा हा एक महत्त्वाचा घटक त्यांनी गृहीतच धरला आहे. आणि ती हिंसा अशासाठी की जे वर्गशत्रू आहेत म्हणजे आपला हा सगळा पीडितांचा वर्ग ना आणि शोषितांचा म्हणजे शोषण करणाऱ्यांचा शोषणकर्त्यांचा एक वर्ग. तर शोषणकर्त्यांचा जो वर्ग आहे त्याला आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी हिंसा केली तरी चालेल म्हणजे ती हिंसा क्षम्य आहे. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये हिंसा ही त्याज्य नाही आहे. अगदी राजकीय हिंसा म्हणजे त्या हिंसेला एका अर्थाने त्यांच्याकडे नुसती मान्यता नाही आहे तर ती ग्लोरिफाईड पण आहे. अगदी आता याचा चुकीचा सिग्नल हा सगळा पक्षाच्या केडरमध्ये घेतला गेला आणि आपल्याला हवं ते करण्यासाठी आपण हिंसा केली तरी चालते असा जणू काही त्यांचा संबंध झाला. आणि आपण जर बघितलं तर बंगालमध्ये जितके राजकीय हत्या झाल्यात तितक्या इतर कुठल्या राज्यात झालेल्या नाही आहेत. आणि विरोधकांना मारून टाकायचं म्हणजे संपवायचं थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जर आपण सांगतो तसं काम केलं नाही तर त्यांना पण धमक्या द्यायच्या, त्यांना मारायचं, हिंसाचार करायचा, जाळपोळ करायची. एक जाळपोळ हा बंगालमधला एक फार महत्त्वाचा घटक आहे. जाळून टाकायचं, ऑफिसेस जाळायची. आता पुढे नक्षलवाद्यांनी डाव्या विचारातून जन्माला आलेल्या नक्षलवाद्यांनी या हिंसाचाराचं एक आणखीन मोठा विस्तार केला. म्हणजे इथे आपल्याला आपण बोलू वाटलं सर पण नक्षलवाडी ही बंगालमध्ये आहे. अगदी आणि नक्षलवादाचा म्हणजे माओवादाचा जन्म पण बंगालमध्ये झाला. आता हा पण काही योगायोग नाहीये. या सगळ्या दोन्ही समांतर चाललेलं कष्ट होतं. आणि आत्ताचा एक नवीन योगायोग म्हणजे एकाच वेळेला भारतातून नक्षलवादाचा सशस्त्र नक्षलवादाचा अंत होत असताना डाव्यांचं देशात एकही सरकार नाही हा योगायोग पण महत्वाचा आहे.